आपण थेट कोल्हापूरमध्ये जाऊयात। इंद्रजित सावंत हे पोलीस ठाण्यामध्ये फोन जमा करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, इंद्रजित सावंत हे सध्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। प्रथमेश, अगदी बरोबर आहे। पोलिसांच्या तपास कामी आपला मोबाईल जो आहे तो जमा करण्यासाठी स्वतः इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत जे आहेत ते आज पोलिसात दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील आहेत आणि ज्या नंबरवरून त्यांच्या मोबाईलवरती फोन आला होता तोच मोबाईल जो आहे तो आता पोलिसांमध्ये देण्यासाठी स्वतः या ठिकाणी आले। आपण जर बघितलं तर हाच तो मोबाईल आहे ज्यावरती इंद्रजित सावंत यांना धमकी आली होती आणि ज्या भाषेत जे आहे ते बोलणं त्यांनी केलं होतं ते देखील ऑडिओ क्लिप आपण सर्वांनी ऐकलेली आणि तोच मोबाईल आता तपासकामी देण्यासाठी स्वतः इंद्रजित सावंत देखील आलेले आहेत। त्यांच्याशी बातचीत करूया। खरं तर आता तपासाचा पुढचा भाग सुरू झालेला आहे। एकीकडे पोलीस त्यांना शोध घेण्यासाठी नागपूरपर्यंत पोहोचलेत, मात्र ते तिथं अजून त्यांना सापडले नाही। मात्र तुम्ही आता तपासकामी त्यांना मदत करताना दिसते। नाही, खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या तमाम हिंदुस्थानचे अस्मिता आहेत आणि असं असताना शिवाजी महाराजांच्या बद्दल, शंभूराजांच्या बद्दल, मराठ्यांच्या बद्दल इतक्या घाणेरड्या शब्दात वक्तव्य केली असताना सुद्धा की 2 दिवस झाले तो व्यक्ती सापडत नाही आणि त्यानं त्या दिवशी जे एक संभ्रम निर्माण केलेला होता की जे काय झालेलं आहे ते मॉर्फ केलेलं आहे आणि मॉर्फ करून तशा पद्धतीनं कोणतर बोललं आहे म्हणून मला तर माहीत आहे की ते मॉर्फ वगैरे काय माझी तर काय तेवढी कॅपॅसिटी सुद्धा नाही, पण मी माझं जे काय दूरध्वनी आहे, मोबाईल आहे, तो मी जसाच्या तसा पोलिसांच्याकडे सुपूर्द करायला आलो। कारण त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा तपास करावा आणि त्याच्यामधनं त्यांनी जे काय मला बोलले होते त्याचं रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आहे, त्याचं टायमिंग त्याच्यामध्ये आहे आणि जे खोटं बोलायला लागलेले आहेत वारंवार ते लोकांसमोर यावं याच्यासाठी मी स्वतः तपास पुढे जावा म्हणून माझा दूरध्वनी जमा करायसाठी आलो। त्या ठिकाणी अजूनही तो सापडत नाही, मात्र पोलीस देखील त्याचा शोध घेताना पाहायला मिळते। कसं एकंदरीत या तपासाकडे तुम्ही सगळे आता पाहताय? सगळ्या महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत। सगळ्या महाराष्ट्र अस्वस्थ आहे, अत्यंत गंभीर, कधीच महाराष्ट्रात असं झालेलं नव्हतं तशा पद्धतीनं विधानं झालेली आहेत आणि काही ते जे काही प्रोफाईल बघितल्यानंतर असं वाटतं की सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाखालील तो व्यक्ती होता, पण गृहमंत्री साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावला, पण ज्या पद्धतीनं ते व्हायला पाहिजे होतं तो काय असा सराईत जे असतात तसा नाही, तो सार्वजनिक जीवनातला व्यक्ती आहे आणि तो सापडत नाही। इतके 2 दिवस झाले याच्या विषयावर काही लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेल्या आहेत आणि त्या गंभीर हा विषय आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीनं हा गंभीर विषय असल्यामुळं मला असं वाटतं की तातडीनं त्याचा शोध घेतला पाहिजे। ज्या डिव्हाइसवरून, ज्या मोबाईलवरून मला फोन आला तो ताब्यात घेतला पाहिजे, कारण त्यानं नंतर त्याच्यामध्ये काय टॅम्परिंग केलं किंवा काय केलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे। त्यामुळं अशी व्यक्ती कायद्याच्या कचाट्यातून सुटू नये त्याच्यासाठी लवकरात लवकर कारवाई व्हावी। अनेक ठिकाणी आंदोलन देखील होते, तुमच्या समर्थनात त्या ठिकाणी आंदोलन होतं। शिवाय शिवाजी महाराजांबद्दल ज्या पद्धतीने बोलले गेले त्यासाठी देखील अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत, मात्र तरी देखील अशा पद्धतीनं तो त्यांना पोलिसांना सापडत नाही। या सगळ्याकडे कसं बघताय आता? शिवाय आपल्याला देखील समर्थन जे आहे ते अनेकांचं या ठिकाणी वाढताना पाहिजे। तमाम महाराष्ट्रातील सगळे जे सच्चे शिवप्रेमी, संभाजी महाराजांचे जे प्रेमी आहेत ते सगळे माझ्या बाजूने उभा राहिलेले आहेत। त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांचं कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी या विषयाबद्दल